पर महाविकास आघाडी सरकारवरती फोडत महायुती सरकारवरती फोडत महाविकास आघाडीनं हा मोर्चा काढण्याचं ठरवलं आणि त्याला आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। सर्व नेते कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक या ठिकाणी जमलेले आहेत आणि आता नुकतेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे देखील तिथे पोहोचलेत आणि आता बघूयात पुढे हा मोर्चा कसा निघतो। नाना पटोले हे देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत, आंदोलनात सहभागी आहेत। वर्षा गायकवाड दिसतायत। महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांचे प्रमुख राज्यातले या आंदोलनासाठी एकत्रित असलेले आपल्याला दृश्यात दिसतायत। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती हे देखील मुंबईतल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि आता हे आंदोलन आणि हा मोर्चा गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाणार आहे। खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीच्या आणि तिथे हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या सर्व नेत्यांनी अभिवादन केलं आणि आता सुरुवात होतीये या मोर्चाला। हातामध्ये महाविकास आघाडीचे प्रत्येक पक्षाचे झेंडे हातात घेऊन उभे असलेले हे कार्यकर्ते आपल्याला दिसतायत। हुतात्मा चौकातली ही दृश्य आहेत, अतिशय गर्दी आहे कार्यकर्त्यांची आणि शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसकडून नाना पटोले आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांसोबतच इतर नेते मंडळी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि आता हा मोर्चा निघतोय गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या देखील आपल्या सोबत आहेत याच मोर्चातनं। प्रणाली, हुतात्मा स्मारकाला अभिवादन झालेलं आहे, आता पुढे काय? श्वेता, आता आपण पाहतोय की ही फ्रंट लाईन आहे आणि या फ्रंट लाईन वरून सगळे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी जाणार आहेत। आपण पाहतोय की शिवसेनेचे सगळे महिला पदाधिकारी आणि त्याचबरोबर खासदार, आमदार हे या ठिकाणी जमलेले आणि ही फ्रंट लाईन असणार आहे। या फ्रंट लाईन वरनं हे सगळे नेते जे आहेत ते पुढे चालत मार्गस्थ होणार आहेत। अनिल देसाई जी आपल्याबरोबर त्यांच्याकडे, सर मला माहिती आहे आता थोड्याच वेळात मोर्चा सुरू होणार आहे, पण आज भावना काय आहे तुमच्या? आज सगळे मोठे नेते सहभागी होऊन एक आवाज बनून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करताय। महाविकास आघाडीचे सर्व शीर्षस्थ नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी, शरद पवार साहेब स्वतः, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नाना पटोले आणि काँग्रेसचे सगळे प्रदेशाध्यक्ष ते त्यांचे सगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा प्रचंड मोर्चा हा इथून हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून पुष्पचक्र वाहून इथून शांतताप्रिय अगदी शिस्त पाळून इथून गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणार। आज या निमित्तानं मागणी काय करताय? कारण पंतप्रधानांनी माफी मागितली आहे, या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरू आहे, काही लोकांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। सरकारच्या ज्या काही एवढ्या मोठ्या प्रत्येक स्तरावर ज्या काही चुका होत आहेत, ज्या घोड चुका होत आहेत, ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था ढासळत चाललेली आहे, आज हा एवढा मोठा प्रकार घडला, महाराष्ट्राचीच नव्हे देशाची अस्मिता सगळ्यांना लाजवेल अशा प्रकारचं जे अक्षम्य अशा प्रकारचं हे झालं, त्याबद्दल कुठेही आता म्हणतायत पंतप्रधानांनी त्यांची भावना व्यक्त केली, त्यानंतर हे स्वतः व्यक्त व्हायचा फरक, पण त्याच्यामध्ये आज तुम्ही काय केलं याला क्षमा नाहीये बाकीच्या गोष्टी। आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून आपलं कर्तव्य हे करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित आहे, महाराष्ट्र जनता सुद्धा आहे, म्हणजे या मोर्चामध्ये फक्त राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीये, तर तुम्ही इथे लोक, सर्वसाधारण लोक सुद्धा याच्यामध्ये सामील झालेले आहेत। तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही राजकारण करताय। आम्ही करतोय ते राजकारण आणि यांनी जे करायला पाहिजे ते समाजकारण म्हणताय। यांना स्वतः महाराष्ट्राची जनता ओळखून आहे, जे करायला नको, जे व्हायला नको ते सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्यामध्ये राजकारण करणारी ही सत्ता आणि इथे समाजकारण खऱ्या अर्थानं नसानसात दिलेली सगळी मंडळी, इथे रस्त्यावर उतरलेली लोक, महाराष्ट्राची अस्मिता जपणारी लोक, यांना राजकारण म्हणून दाखवणारे हे महाराष्ट्राची जनता ओळखून। पुतळ्याच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ काही भावना व्यक्त केल्या जाणार आहे, भाषण होणार आहे तिथे? अर्थात आता तुम्हीच दाखवणार आहात, सगळे व्यक्त होत आहेत, इथेही तुम्ही व्यक्त होताना लोक पाहिले आहेत, तुम्ही माध्यमातून दाखवली सुद्धा की लोकांना जी चीड आहे, संताप आहे, काय गोष्टी होत आहेत, कशा रीतीनं असुरक्षिततेपासून, बेरोजगारीपासून ते वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि मग कुठच्या तरी सरकारी योजनांवर आम्ही टीका करतोय, त्या योजना नको आहेत विरोधी पक्षाला अशा प्रकारचा भासवायचा प्रयत्न करतोय, ते सगळं खोटं। पोतने साहेब, तुम्ही सांगा ते काय आवाहन करताय तुम्ही आज या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून? या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एकच आवाहन करतोय की आमची सर्व शिवभक्त शांततेने
छत्रपती शिवाजी महाराज गेट वे ऑफ इंडियाच्याकडे आम्ही जाऊ आणि जे आम्हाला जोडेमार आंदोलन आम्ही करणार. परवानगी देण्यात आलेली नाहीये तुमच्या या आंदोलनाला. परवानगी नसताना तुम्ही आंदोलन करणार आहात. माननीय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायला परवानगीची या महाराष्ट्रात गरज नाहीये. आम्ही शिवभक्त आहोत. आम्ही छत्रपतींना वंदन करणार. आम्हाला पोलिसांची किंवा सरकारची गरज नाहीये परवानगीची. आमचं स्वातंत्र्य येतो. चौधरी साहेब, खूप मोठ्या प्रमाणावर लोक आलेली आहेत. सगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. नेते मंडळी येत आहेत. असा मोर्चा जो आहे हा मोर्चा काय सांगतोय? आज सरकारची कान उघडणी करणार आहे का? छत्रपतींच्या प्रत्येच्या आदराची भावना आणि सरकारकडनं जे कृत्य घडलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता म्हणून ही तमाम जनता यात महाराष्ट्रातनं जमा झाली. आदरणीय शाहू महाराज देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे सरकारचा निषेध व्यक्त करण्याकरता, सरकारच्या कृत्याला, सरकारला जोडे मारण्याकरता तमाम जनता एकवटलेली आहे. मी दाखवू शकते की या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला खूप मोठ्या संख्येनं सगळे लोक सहभागी झालेले आहेत आणि सातत्यानं त्यांचं एकच म्हणणं आहे की या प्रकरणात माफी मागून उपयोग नाही. सरकारनं प्रायश्चित्त करायला पाहिजे आणि ते प्रायश्चित्त नेमकं काय असेल हीच भावना आज पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत ते व्यक्त करतील असं या सगळ्या आंदोलकांचं या ठिकाणी म्हणणं आपल्याला बघायला मिळतं. बिलकुल. आता मोर्चाला सुरुवात झाली आहे का प्रणाली, आणि किती वाजेपर्यंत हा मोर्चा पोहोचणार आहे गेटवे ऑफ इंडिया इथे, आणि तिथे काय चित्र असेल? अजून या मोर्चाला सुरुवात झालेली नाहीये, परंतु कुठल्याही क्षणी ती होऊ शकते. सगळ्या आंदोलकांना एका रांगेमध्ये आणण्यात आलेलं आहे. पक्ष जे प्रमुख नेते आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, नाना पटोले असतील, हे तीनही नेते एकत्रित आले की मग सगळ्यांना पुढे जाता येणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व हे प्रमुख नेते करणार आहेत आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होईल, मोर्चाला सुरुवात होईल असं आपण म्हणू शकू. तुर्तास आपण पाहतोय या ठिकाणी खासदार विनायक राऊत जे आहे ते सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि ते सुद्धा आता या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळत आहे. काय नेमकं म्हणणं आहे आणि हा मोर्चा सुरू झालेला आहे का हे आपण बघूया, परंतु अजून मोर्चाला सुरुवात झालेली नाही. प्रमुख नेते इथून चालत जाणार आहेत आणि त्यानंतर हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे. मोठ्या संख्येनं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यात सहभागी झालेले आहेत आणि थोड्या वेळातच या ठिकाणी सगळं आंदोलन जे आहे ते सुरू होईल. उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा केली जाते आहे. साहेबांना एकदम पुढे आल्याशिवाय कोणी मोर्चामध्ये पुढे जायचं नाहीये. विनंती अशी आहे की आदरणीय पवार साहेब, नाना पटोलेजी आणि उद्धव साहेब हे पुढे आल्यानंतरच आपल्याला जायचं. मग तुम्ही त्यांच्या बरोबरच या. नाही, पुढे राहा. नेते मंडळींना पुढे येऊ द्या. ही तीन दृश्य आपण बघतोय जिथे सर्व या मोर्चाचं व्यवस्थापन केलं जात आहे. एकीकडे मुंबईतल्या या हुतात्मा चौकामध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते येऊन त्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं आणि आता मोर्चाला तिथे सुरुवात होतीये. आणि तिसरी दृश्य जी आपण छत्रपती संभाजीनगरातली बघतोय तिथे भाजपकडून जे महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनाला उत्तर दिलं जात आहे त्यासंबंधी पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवलं जात आहे. काही महिला कार्यकर्त्या सुद्धा भाजपच्या आहेत ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करत होत्या त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नाहीतर महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे कार्यकर्ते हे आमने सामने येण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केलाय आणि महिला कॉन्स्टेबल या महिला आंदोलनकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवताना आपल्याला दिसतात छत्रपती संभाजीनगरात. दुसरीकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडून नाना पटोले हे या आंदोलनासाठी प्रमुख नेते आहेत उपस्थित आणि जे या मोर्चाचं नेतृत्व करतील आणि त्यांच्या मागोमाग महाविकास आघाडीचे तमाम नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चाच्या माध्यमातून गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणार आहेत आणि तिथे हा मोर्चा सभेमध्ये रूपांतरित होईल. विनायक राऊत हे माईकवरून या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना देत आहेत
कशा पद्धतीनं हा मोर्चा निघायला हवा, पुढे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे या मोर्चामध्ये चालणार आहेत आणि मागे महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील। त्यामुळे या सगळ्या मोर्चाचं नियोजन सध्या हुतात्मा चौकामध्ये केलं जात आहे। खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जातंय, जे छत्रपती संभाजीनगरात आज आंदोलन करत होत्या। अर्थात महाविकास आघाडीकडून आधीच जोडे मारो आंदोलन जे केलं जातंय त्याला उत्तर म्हणून भाजपच्या या पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील त्या देखील तिथे उत्तर देण्यासाठी होत्या सज्ज। मात्र पोलिसांनी या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यासोबत महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते इथे आंदोलनासाठी आले होते त्यांना देखील ताब्यात घेतलंय की इथे संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी ही भूमिका घेतली आहे। छत्रपती संभाजीनगरात काही ठाकरे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दुसरीकडे भाजपच्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतलंय, जेणेकरून इथला संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी ही भूमिका घेतली आहे। जे कोणी आंदोलन करण्यासाठी इथे आलेत ते सगळ्यांना ताब्यात घेण्याचं काम पोलीस करतायत। तर दुसरीकडे ही दृश्य आहेत मुंबईतल्या हुतात्मा चौकातली आणि आता हळूहळू तिथे या मोर्चाला सुरुवात होतीये। मुंबईतल्या मोर्चाला सुरुवात झाली आहे। विराट असा हा मोर्चा म्हणावा लागेल। महाविकास आघाडीकडून आज जोडे मारो आंदोलन केलं जात आहे आणि हा मोर्चा निघालेला आहे गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने, ज्याचं नेतृत्व स्वतः उद्धव ठाकरे करतायत, स्वतः शरद पवार करतायत, नाना पटोले आहेत, काँग्रेसचे इतर सर्व नेते आहेत, ठाकरे गटाचे सर्व नेते आहेत। कोल्हापुरातनं शाहू छत्रपती हे देखील या आंदोलनामध्ये मुंबईत सहभागी झालेत। त्याचसोबत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आहेत या आंदोलनामध्ये आणि हे तीनही प्रमुख नेते पुढे आहेत। संजय राऊत आहेत या मोर्चामध्ये आणि या तीन प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा मोर्चा आता निघालेला आहे। त्याची दृश्य डावीकडची। दुसरीकडे याच मोर्चाची आपण मागची दृश्य बघतोय, जिथे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेत। कुठपर्यंत ही गर्दी दिसते आणि हातातले झेंडे दिसतायत आपण बघू शकतोय। तर तिसरी दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरातली। भाजपच्या सुद्धा आणि महाविकास आघाडीच्या सुद्धा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून तिथे ताब्यात घेतलं जातंय। तरी देखील घोषणाबाजी सुरूच आहे। संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी हा हस्तक्षेप केलाय। बघूयात नाना पटोले काय बोलतायत। महाविकास आघाडीच्या आजच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही, मात्र तरी देखील हा मोर्चा काढला जातोय आणि म्हणूनच या संदर्भात या नेत्यांना प्रश्न विचारले जात आहेत। उद्धव ठाकरे, शरद पवार या मोर्चाचं नेतृत्व करतायत आणि नाना पटोले सुद्धा। हा मोर्चा आता थेट निघालेला आहे गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने। हुतात्मा चौकातून मोर्चाला सुरुवात झालेली आहे।